सकाळी उठल्यावर अंथरुणाबाहेर पडण्याची इच्छा होत नाहीये. सर्दीची प्राथमिक लक्षणं जाणवू लागली आणि कपाटातल्या स्वेटरचा शोध सुद्धा सुरू झालाय. थोडक्यात काय तर थंडीचं आगमन झालंय. मुंबईसह भारतातील अनेक मुख्य शहरांमध्ये गारठ्याची चादर आता पसरू लागली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये ऋतुचक्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच अनुषंगाने येणाऱ्या ऋतूचं स्वागत करण्यासाठी अनेक परंपरा, आख्यायिका आपल्याला बघायला आणि ऐकायला मिळतात. मागच्या काही दिवसांपासून अशा पद्धतीच्या एका उत्सवाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. चेहऱ्यावर लोकरीचे रंगीबेरंगी मुखवटे चढून अगम्य नृत्य सादर करणाऱ्या माणसांचे काही फोटो, व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत. नेमकी ही परंपरा आहे तरी काय? जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहे सेजल जाधव. मायम टीव्ही मध्ये आपलं स्वागत. मागच्या काही काळापासून समाज माध्यमांवर जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते आहेत हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यातील काही गावांमधले. या गावांमध्ये रौलान उत्सव साजरा केला जातो. सुमारे 5000 वर्षांपूर्वीपासून हा आगळवेगळा सण साजरा केला जातो. स्थानिक लोककथा आणि आध्यात्मिक परंपरेची बैठक असलेला हा उत्सव हिमाचल प्रदेशच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. सुरुवातीला या उत्सवामागचा विचार आपण समजून घेऊया. किन्नौरच्या स्थानिक लोककथांनुसार सौनी हे दैवत हिवाळ्यामध्ये उंच पर्वतावरून खाली येतं. स्थानिकांचा असा विश्वास आहे की हे दैवत हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीपासून त्यांचं व प्राणीमात्रांचं संरक्षण करतात. रौलान उत्सवाचा मुख्य हेतू सौनीचा आभार मानणं असून त्यांना सन्मानाने त्यांच्या स्वर्गीय निवासस्थानी निरोप देणं हा आहे. रौलान या उत्सवामध्ये रौला आणि रौलान या दोन पात्रांची भूमिका महत्वाची असते. रौला आणि रौलान या दोन्ही भूमिका पुरुषांनी साकारायच्या असतात. या उत्सवामध्ये या दोघांचं लग्न लावून दिलं जातं. यामध्ये मानवी भक्ती आणि दैवी शक्तीचं प्रतिकात्मक मिलन घडवून आणलं जातं. रौला यावेळी त्याच्या चेहऱ्यावर लाल कापड गुंडाळतो. त्याच्याबरोबर चमका, नरकासंग, बखरी कान या फुलांपासून बनवलेला मुकुट परिधान करतो. चेहरा झाकणे या प्रक्रियेत या विधीला विशेष महत्त्व आहे. मानवी चेहऱ्यामुळे हा विधी खूपच सर्वसामान्य होऊ शकतो. तेच दुसऱ्या बाजूला चेहरा झाकल्यामुळे दृष्टी आड असलेल्या सृष्टीचं जग यावेळी विधीशी जोडलं जातं. पारंपरिक वाद्यांच्या सोबत मंदिराकडे मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीमध्ये जन्नपुंडलू म्हणजेच मुखवटाधारी सहभागी असतात. अशी मान्यता आहे की अक्राळ विक्राळ मुखवटा धारण केलेले हे मुखवटाधारी सगळ्या ग्रामस्थांचं वाईट आत्म्यांपासून संरक्षण करतात. भारताच्या कानाकोपऱ्यात अशा मुलखा वेगळ्या तरीही माणसांना माणसांशी जोडणाऱ्या असंख्य परंपरा आहेत. काळाच्या प्रवाहामध्ये यातील काही परंपरा लुप्त झाल्या तर काही अजूनही टिकून आहेत. रौलान परंपरेची माहिती तुम्हाला कशी वाटली? अशा कुठल्या परंपरांची माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.